पहिले सर्व महिलांनी आपल्यासाठी हात टाळ्या वाजवायचे खूप जोरात वाजवायचे जोरात. नारी शक्ती आई है, नारी शक्ती आई है. सर्वात काय माझ्या महिलांसाठी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या पहिले तर खूप खूप शुभेच्छा. आणि महिला दिनाचा उद्देश काय होता? महिला दिनाचा उद्देश होता की महिलांना समानताची वागणूक मिळावी, सन्मान मिळावा, समान अधिकार मिळावा. त्यासाठी महिला दिनाची सुरुवात झाली होती. आणि आपण बघतोय की गेल्या 2014 पासून आदिवासी एकता परिषद महिला दिनाची सुरुवात पालघरमध्ये जो कोणी केली असेल तर आदिवासी एकता परिषदने केलेली आहे. आणि सतत एवढ्या वर्षापासून आपण महिला दिन साजरा करतोय. कोविड होता तरी पण आपण महिला दिन साजरा केला होता. तर हे आपलं आहे आणि आपण हे केलंच पाहिजे. कारण का आपण महिला आहे, आपण हे नाही करणार तर आपल्याला सन्मान नाही देणार तर आपल्याला इतर लोक सन्मान देणार नाही. आणि अधिकाराची गोष्ट केली तर आपण आदिवासी असेल, गैर आदिवासी असेल, पण महिलांचे जे अधिकार आहे आदिवासी समाजामध्ये ते खूप मोठे आहे. आणि ते पण महिलांनी सांभाळले पाहिजे. कारण का आपल्याला माहिती आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे पण काम करते आदिवासी महिला ती इतर समाजामध्ये नाही करत. इथे आपण बघितलं तर फळभाजी युनियनची गोष्ट करते मी, म्हणजे ते आदिवासी महिलांचे झाले की समानताचे अधिकार आहेत आणि आपण ते टिकवले पाहिजे आदिवासी महिला म्हणून. पण इकडे आपण सर्वच महिला इथे एकत्र आलेल्या आहेत आणि आपण इथे आपली अधिकारची लढाई लढत आहे. आणि आपण बघतोय अधिकाराची लढाई लढण्यासाठी इथे महत्त्वाच्या 2-4 महिला आहेत. त्यांची नावं मी घ्यायला मागे तिकडे मनीषा ताई आहे, ममता ताई आहे, मंगेश आहे. या महिला इथे फळभाजीची सुरुवात झाली होती तेव्हा मला वाटते का पोलीसवाल्यांनी सर्व भाजी फेकून दिली होती आणि मंगेश इथे आलेला होता. आणि मंगेशने ते बघितलं, मंगेश आपल्यापर्यंत पोहोचला आणि आज हे महिला इथे फळभाजी युनियनची स्थापना म्हणजे कधीच झालेली होती पण आज आपण बोर्डचे उद्घाटन केलेलं आहे. तर हे महिला दिनाची सुरुवात आहे. आणि इथे बसलेल्या प्रत्येक महिलांनी हा विचार केला पाहिजे की हे 3च महिला नाही तर ह्याच्या पाठीशी तुम्ही प्रत्येकाने उभं राहायला पाहिजे. जसं मनीषा आता सांगत होती की फक्त एकटीच भांडते तर हे नाही झालं पाहिजे. जेव्हा पण विषय काहीही असो पण विषय जेव्हा आपली महिला बोलत असेल तिच्या पाठीशी सर्व महिलांनी उभं राहिलंच पाहिजे. नंतरच्या नंतर बघून घ्यायचं पण त्या टायमाला आपल्या महिलांसोबत आपण उभं राहायला पाहिजे. हा आपला पहिला कर्तव्य असला पाहिजे. आणि सर्वांनी महिलांनी म्हणजे एक दुसरीला सांभाळून घेतलं पाहिजे. कारण आपण बघतोय की आता सांगितलं युद्ध आहे किंवा कुठलीही गोष्ट असेल तर सर्वात पहिलं बळी कोण पडते? महिला आणि लहान मुलं. आणि महिलाला साथ नाही देणार तर आपण कधीच पुढे जाणार नाही किंवा आपल्याला कधीच समानताची वागणूक मिळणार नाही किंवा सन्मानही मिळणार नाही. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे तर आपल्याला एकत्र आलंच पाहिजे. आपल्याला एकी करून सर्व काम केलं पाहिजे. आज फक्त परवाच्या दिवशी फक्त ममताला मनीषाला कॉन्टॅक्ट केला, मंगेशचा तर फोन लागत नाही होता पण ह्या दोघींना कॉन्टॅक्ट केला. मग मंगेशला कॉन्टॅक्ट केला की आपल्याला थोडक्यात का होईना आपण महिला दिन साजरा करायचा आहे, आपल्याला बॅनरचे उद्घाटन करायचं आहे. त्या महिलांनी पटापट सर्व तयारी केली. सर्व वस्तू त्यांनीच केले, बोर्डचे पैसे पण त्यांनीच उघडवले, बॅनरचे पण सर्व त्यांनीच केलं. तर ही एकी असली पाहिजे का नाही आम्ही आहे, आम्ही करायला तयार आहे. ज्या महिलांना मी पर्सनली मेसेज केले ते प्रत्येक महिला इथे एकटे का न असं पण महिला दिनासाठी उपस्थित राहिले. तर ही आपली एकी आहे. आपण एवढेच आहे पण आपण कमी नाही मत, आपण खूप जास्त आहोत. असं आपण म्हणजे आजच्या दिनासाठी आपण आपल्या परिवाराला सांगितलं असतं तरी पण पूर्ण परिवारही आला असता. पण आम्ही खूप म्हणजे अभिमान बाळगतो आणि आम्हाला खुशी आहे की जिथे जिथे आम्ही काम करतो आदिवासी एकता परिषद म्हणून आज आम्ही एक टीम म्हणून काम करतोय. डॉक्टर सर आहे, राजू काका आहे, आमची एक टीम आहे आणि सतत संघर्ष करत आलेलो आहे एवढ्या वर्षापासून. तो संघर्ष सर्व ठिकाणी आहे. तुम्ही बोईसर सांगेल, तुम्ही डहाणू सांगतील, सर्व ठिकाणी आम्ही संघर्ष करता इथपर्यंत पोहोचलेलो आहे. फक्त इथे युनियन नाही तर आपली युनियन आहे, डहाणूला आहे, रिक्षाची युनियन आहे, चारोटीला आपल्याकडे टोल नाक्याची युनियन आहे, डहाणूला युनियन आहे आपली. इथे बोईसरला फलभाजीची एवढी मोठी युनियन आहे ज्याचे 2 मोठे लीडर इथे आलेले आहेत. इथे पालघरमध्ये सर्वात पहिले सुरुवात झालेली युनियन आहे. इतर आपण जमिनीची प्रकरणं असो, महिलांची प्रकरणं असो, आतापर्यंत आपण एवढ्या महिलांचे म्हणजे महिला दिन आहे म्हणून आपण सांगतो की महिलांच्या बाबतीमध्ये जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपण कुठेच काही बघत नाही. जी अन्यायग्रस्त महिला आहे तिला पहिला सपोर्ट देतो. आणि आदिवासी एकता परिषद म्हणून आपण मला वाटतं की एवढ्या महिलांना आपण साथ दिली असेल त्याच्यामुळे बरेचसे लोक कार्यकर्ताही नाराज होतात. पण आम्ही त्याच्याकडे पण लक्ष नाही देत कारण का पहिला विषय आहे महिलाचा आणि महिलांना न्याय मिळाला पाहिजे. आता जी एक 16 वर्षाची पोरगी होती तिच्याबरोबर अन्याय होत होता. मग आम्ही तिथे पुढे गेलो. बोईसरची घटना आहे, आता 1-2 महिने पण नाही झाले त्या गोष्टी. तिथे सपोर्ट लावून आलो, त्या माणसावर पोस्को गुन्हा दाखल झाला. मध्येच मला वाटतं सरावलीची महिला होती तिच्यावर आम्ही एट्रोसिटी म्हणजे तिकडचा भैया होता तो सांगत होता अरे आदिवासी को अक्कल नहीं है, तुम लोग को अक्कल है, तुमको क्या कमेटी पे बिठाएंगे हम लोग.
अशा तऱ्हेची गोष्ट म्हणजे आज ही लोक आदिवासी महिलाकडे बघण्याच्या शिकलेली महिला आहे, फ्लॅटमध्ये राहते, तरी पण तिच्याकडे आदिवासी म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वाईट आहे लोकांचा. आणि तो भैयानी डायरेक्ट सांगितलं त्याला की तुम्हाला अक्कल नाही मिळत, तुम्ही आदिवासी आहे, तुम्हाला कमिटीवर ठेवून काय करणार. तर आपल्याकडे महिलांकडे म्हणजे फक्त आदिवासी म्हणून नाही, ती महिला आहे म्हणून पण तिच्याकडे ते दृष्टीने बघितलं गेलेलं आहे. कारण का त्यांचं असं पण म्हणणं होतं की महिला म्हणून तू काय करणार आहे. त्यासह पुरुषांची त्यांनी लिस्ट बनवली होती आणि जेव्हा समजलं का बँकेमध्ये कंपल्सरी महिलाला घ्यावंच लागेल खात्यावर, तेव्हा ती महिलांना घ्यायला गेला तो आणि त्याच्यानंतर तो वाद तयार झाला. तर बघण्याच्या दृष्टीने फक्त जमात नाही तर महिलाही आहे, म्हणून महिलांनी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकीने आपण पुढे गेलं पाहिजे. आणि महिला दिनाचा जो उद्देश आहे आपला महत्त्वाचा उद्देश आहे, आदिवासी महिला असो की गैर आदिवासी महिला असो, समानताची वागणूक मिळणं, आपला अधिकार मिळणं, आपला सन्मान मिळणं आणि सन्मान जेव्हा मिळेल जेव्हा आपण एकत्र राहू. आणि इथे सर्व आले, आपण एक मस्तपैकी रॅली केली, कार्यक्रम केला आणि हे सर्व केलं, त्याबद्दल मी सर्व उपस्थित सर्व महिलांचे खूप खूप आभार मानते. आणि पुढच्या कुठल्याही कार्यक्रम असेल आदिवासी एकता परिषदचे तर तिथे आपण आवर्जून यावं. आपण कमी का न असो पण आपण तिथे गेलं पाहिजे. आपण जेव्हा तिथे जाणार तेव्हा आपलं एकता परिषद ही वाढणार आहे. तर मी एवढंच सांगेन सर्वांचे आणि सर्वांचे खूप खूप आभार इथे आल्याबद्दल. धन्यवाद. जोहार.